शेंडगाव येथे संत गाडगेबाबांच्या जयंतीनिमित्त डेबुजी यूथ ब्रिगेडचा भव्य प्रबोधन सोहळा. राष्ट्रीय प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांचे प्रबोधनपर कीर्तन. शेंडगाव वैराग्यमूर्ती राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या शेंडगाव तालुका अंजनगाव सुरजी जिल्हा अमरावती येथील जन्मभूमीत आज 150व्या जयंतीनिमित्त डेबुजी यूथ ब्रिगेडच्या वतीने भव्य प्रबोधन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. महाराष्ट्रभरातून आलेल्या कार्यकर्त्यांनी आणि अनुयायांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शेंडगाव जन्मभूमीला येऊन अभिवादन केले. या कार्यक्रमात प्रसिद्ध राष्ट्रीय प्रबोधनकार व सप्तखंजरी वादक सत्यपाल महाराज यांचे प्रभावी कीर्तन पार पडले. आपल्या ओजस्वी वाणीने त्यांनी संत गाडगेबाबांच्या परिवर्तनवादी विचारांची आजच्या काळात गरज, अंधश्रद्धा, बुवाबाजी, अंधश्रद्धा, घातक रूढी परंपरा, कर्मकांड, बुवाबाजी आणि व्यसनाधीनता यावर कठोर शब्दांत टीका केली. विशेषतः महिला वर्गाला बुवाबाजीच्या जोखडातून बाहेर पडण्याचे आणि शिक्षणाच्या माध्यमातून सशक्त होण्याचे आवाहन केले. कार्यक्रमस्थळी ड्युटीवर असलेल्या 2 महिला पोलीस अधिकाऱ्यांचा सत्कार करून महिलांच्या शिक्षणाचे आणि कर्तृत्वाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. गाडगेबाबा, आंबेडकर व देशमुख यांचे संबंध विशद करण्यात आले. समाजातील जातीयता, धर्मांधता आणि बुवाबाजीच्या वाढत्या प्रभावामुळे बहुजन समाज मागे पडत असल्याची खंत व्यक्त करत गाडगेबाबांनी दाखविलेल्या मार्गाचा अवलंब करण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच पुढील वर्षापासून शासन स्तरावरून राष्ट्रसंत गाडगेबाबा यांची जयंती शेंडगाव या ठिकाणी साजरी करावी असे आवाहन राष्ट्रीय प्रबोधनकार सत्यपाल महाराजांनी केले. यावेळी महाराष्ट्रभरातून ब्रिगेड कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच सुप्रसिद्ध लेखक व वक्ते प्राध्यापक प्रेमकुमार बोके, बाळासाहेब गोंडचोर, अनंत मते यांची प्रमुख उपस्थिती लाभली. शेंडगाव तालुका अंजनगाव सुरजी जिल्हा अमरावतीवरून विशेष प्रतिनिधी मनोज मेळे. जयंती आणि त्यांच्या गावाला मी आलो आहे. शेंडगाव अंजनगाव तालुक्यातील अमरावती जिल्ह्यामधले गाव आहे आणि माझ्यासोबत आहे जे प्रबोधन कीर्तनाच्या माध्यमातून जनप्रवर्तन करतात आणि समाजामध्ये प्रबोधन करतात आणि समाजामध्ये एक जागृती निर्माण करतात. आपलं नाव काय दादा? मी सत्यपाल, राष्ट्रीय समाज प्रबोधनकार, सत्यपालची सत्यवाणी. बरोबर. आज जे सत्यवाणी झाली तुमची, आता आमच्यासोबत काही सत्यवाणी सांगा जे गावातले काही हे आहे मत. मला तेच दुःख वाटलं. मला असं वाटलं की आज इथं जिल्हाधिकारी, पालकमंत्री, आमदार, खासदार हे सर्व येतील. कारण ज्या महामानवाचा जन्म झाला, गाडगे बाबाचं गाव आहे, इथून पुऱ्या देशाला मेसेज जाते स्वच्छ ग्राम स्पर्धा. हे जे काही गव्हर्नमेंटचे अनेक योजना आहेत, ह्या 10 सूत्रीमध्ये आहेत गाडगे बाबाचे. म्हणून सरकारनं पुढल्या वर्षी या गाडगे बाबाच्या जन्मानिमित्त इथं सरकारकडून कार्यक्रम घ्यावा. अबे मग कोणाचा कार्यक्रम घेता? जे अंधश्रद्धा पसरवतात ते महाराज. आम्हाला त्यांची गरज नाही. आम्हाला गाडगे बाबा और तुकडोजी महाराज, ज्यानं फुले शाहू आंबेडकरचा विचार कीर्तनात बाबासाहेबांना उभं केलं गाडगे बाबांना. म्हणून मी इंडिया न्यूज टुडे, बहुजन इंडिया न्यूज टुडे या आमच्या मनोज भाऊ मेळे हा सर्वांचा मेळ जमवला. मेळे साहेबांना धन्यवाद देतो आणि या बहुजनाचा आवाज समाजापर्यंत पोहोचावा माझ्या गाडगे बाबाचा. आता याला अ दर्जा दिला. 36 कोटी पैकी 18 कोटी आले काय? आता फक्त त्या बांधकामाला बिल्डिंगलेच महत्व नाही. इथं प्रॅक्टिकल गाडगे बाबाचा विचार प्रचाराचं प्रसाराचं केंद्र व्हायला पाहिजे. ज्या महामानवाच्या नावाचं विद्यापीठ आहे, जसं आंबेडकराचं विद्यापीठ, सावित्रीबाईचं विद्यापीठ, ज्योतिबाचं विद्यापीठ, तुकडोजी बाबाचं विद्यापीठ, मग गाडगे बाबाच्या विद्यापीठ इथं या जन्मगावी शेणगावी. कारण एवढा महापुरुष जगाले दिशा देणारे या गावात जन्मले, तर मी त्यांना वंदन करतो. गव्हर्नमेंटनं हे जबाबदारी घ्यावी. प्रचार प्रसार ते तर RR पाटलाचे उपकार. गाडगे बाबाचं नाव दिलं, ग्राम सफाई अभियान, तुकडोजी महाराज ग्राम सफाई स्पर्धा. मी धन्यवाद देतो तुमच्या चॅनलला. नहीं तो बहुजन को किया कंगाल, मनुवादों ने किया बेहाल. पुजारी बनके पोती पढ़ के
हो गए सारे माला माल। जय गुरु, जय भीम, जय गाडगे बाबा। माझ्यासोबत आहे सामाजिक प्रबोधनकार प्रेमकुमार बोके, यांच्यासोबत आपण हेतुगुज करणार आहोत या ठिकाणी. नमस्कार दादा, आपण काय सांगाल हे जे काही आज काय म्हणतात? आज या ठिकाणी गाडगेबाबांची जन्मभूमी आहे शेणगाव, या ठिकाणी आदरणीय सत्यपाल महाराजांचं प्रबोधन झालं. त्याकरता आम्ही महाराजांचं प्रबोधन ऐकण्यासाठी आलेलो आहे. सरकारनं या ठिकाणी कोट्यावधी रुपये खर्च करून काही इमारती उभ्या केलेल्या आहे, परंतु निवड इमारती उभ्या करून बांधकामं करून चालणार नाही. तर गाडगेबाबांचा जो प्रत्यक्ष विचार होता, तो विचार या इमारतीच्या माध्यमातून वेगवेगळ्या ट्रेनिंग सेंटर या ठिकाणी राबवून, प्रबोधनाचे कार्यक्रम राबवून, या ठिकाणी अशा स्पर्धा चालू करून खऱ्या अर्थानं या सगळ्या इमारतींचा उपयोग झाला पाहिजे. अन्यथा या सगळ्या इमारती आम्ही पाहून आलेलो आहे. जर अशा ज्या इमारती बंद राहिल्या तर काही दिवसामध्ये या इमारतीचे दारं, खिडक्या, काच सगळे काही लोक चोरून नेतील आणि पुन्हा या ठिकाणी तशाच प्रकारची भकास अवस्था निर्माण होईल. आणि म्हणून ही 150वी जयंती आहे गाडगे महाराजांची. गाडगे महाराजांचा विचार हा समस्त बहुजन समाजाला दिशा देणारा विचार आहे, जागृती करणारा विचार आहे. आणि तो जर तळागाळापर्यंत पोहोचवायचा असेल तर सरकारला या स्थळाकडे अत्यंत गांभीर्यानं लक्ष दिलं पाहिजे. फक्त भावनिक होऊन पैसे मंजूर करून काही इमारती उभ्या करून प्रबोधन होत नसते. प्रबोधन जर करायचं असेल तर सरकारनं हा दिवस खऱ्या अर्थानं गाडगेबाबांच्या नावानं ग्राम स्वच्छता दिन म्हणून महाराष्ट्र सरकारनं घोषित केला पाहिजे. आणि गावागावामध्ये सरकारनं प्रत्यक्षपणे योजना राबवण्यासाठी ग्रामपंचायत असेल, तहसील असेल, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका या सगळ्यांना सरकारनं आदेश काढले पाहिजे. आणि प्रत्येक ठिकाणी सरकारी स्तरावर लोकांच्या सहभागातून गाडगेबाबांची जयंती खऱ्या अर्थानं एक वैज्ञानिक दृष्ट्या परिवर्तनाचा विचार घेऊन साजरी झाली पाहिजे. तरच गाडगेबाबांनी दिलेला विचार येणाऱ्या काळामध्ये जिवंत राहील. अन्यथा गाडगेबाबांचा विचार नेस्तनाबूत करण्यासाठी बरीचशी मंडळी टपूनच बसलेली आहे. बरेचसे काही बुवा बापू महाराज महाराष्ट्रामध्ये नेहमी आता येणं सुरू झालेले आहे. आणि गाडगे बाबा, तुकडोजी महाराज, तुकाराम महाराजांचा जो परिवर्तनाचा विचार आहे त्याला पायदळी तुडून या महाराष्ट्रामध्ये अंधश्रद्धा, बुवाबाजी रुजवण्याचं कारस्थान मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्याला उत्तर फक्त गाडगे बाबा आणि तुकडोजी महाराज आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून गाडगे बाबाची जयंती सरकारनं गांभीर्यानं लक्ष घालून आणि गावागावामध्ये जनजागृती करून साजरी केली पाहिजे, एवढंच या ठिकाणी मला सांगायचं आहे. आणि या ठिकाणी सुद्धा डेबूजी युथ ब्रिगेडच्या माध्यमातून हा कार्यक्रम साजरा झाला. त्यांनी या ठिकाणी तशा प्रकारचा ठराव सुद्धा घेतलेला आहे. तो ठराव शासनापर्यंत पोहोचवणार आहे. शासनानं तो मंजूर करावा आणि प्रत्यक्षपणे पुढच्या वर्षीपासून लागू करावा, अशी आमची या ठिकाणी विनंती आहे. आणि प्रेम भाऊ बोके यांनी आणलेल्या सूचनेला माझं पूर्ण अनुमोदन आहे. त्याचप्रमाणे तुम्ही या ठिकाणी आले, तुम्हाला येताना दोन्ही साईडला रस्ते अत्यंत खराब दिसतात, कारण की गाडगेबाबांच्या नावानं पूर्ण महाराष्ट्रभर स्वच्छता अभियान राबवलं जाते. आणि येताना रस्ता जर खराब असेल तर यार आपलं काय म्हणतात? रस्ता अतिशय खराब आहे. आता थोडंसं काहीतरी डागडुजीचं काम सुरू आहे किंवा रस्ता रुंदीकरणाचं काम सुरू आहे, परंतु अनेक दिवसापासूनचा तो रस्ता खराब आहे. माझी या विभागातल्या आमदार आणि खासदार महोदयांना नम्र विनंती आहे की त्यांनी फार महत्वाचं लक्ष या ठिकाणी देऊन गाडगे बाबांच्या भूमीमध्ये जर लोकांना सहजपणे येता यावं असं आमच्या आमदार खासदार महोदयांना वाटत असेल किंवा सरकारला वाटत असेल तर त्यांनी हा रस्ता अत्युच्च दर्जाचा अत्यंत चांगल्या प्रकारचे करावा. कारण हे गाव आतमध्ये आहे. लोकांना जर गाडगे बाबांच्या जन्मभूमीचं दर्शन घ्यायचं असेल तर ह्या इतक्या खराब रस्त्यानं ते येऊ शकणार नाही. आणि म्हणून माझी सरकारला विनंती आहे की या रस्त्याचं इकडचाही रस्ता हा कुकरड्यावरून आणि हा कापूसतंडी सुद्धा मार्गे दोन्हीही रस्ते चांगल्या दर्जाचे लवकरात लवकर करावे आणि गाडगे बाबांच्या जन्मभूमीला भेट देणाऱ्या लोकांची गैरसोय टाळावी, एवढी सरकारला विनंती आहे. या ठिकाणी माझ्यासोबत होते प्रेमकुमारजी बोके, सत्यपालजी महाराज. यांचं म्हणणं आहे की गाडगे महाराजची 150वी जयंती आहे, परंतु शासन आणि प्रशासनाच्या माध्यमातून कोणती राबवली गेली नाही. सामाजिक युथ ब्रिगेडच्या माध्यमातून, डेबू युथ ब्रिगेडच्या माध्यमातून या ठिकाणी कार्यक्रम झालेला आहे, असं या ठिकाणी म्हणण्यात आलेलं आहे. मनोज मुळे, भोजन या न्यूज 2 अमरावती.